आणि यानंतर नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकमध्ये एका विधवा महिलेला शौचालय बांधून देण्यासाठी चक्क जिल्हाधिकारी आणि सीईओ या दोघांनी सुद्धा श्रमदान केल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्र्यंबकेश्वरच्या तोरंगण गावात हलाखीच्या परिस्थितीत राहत असलेल्या मंदाबाई जाधव यांच्या घरात शौचालय नव्हतं। शौचालयासाठी परवानगी तर मिळाली, पण ते बांधून कोण देणार हा मोठा प्रश्न होता। त्यांची हीच अडचण जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवली। जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्यासोबत सीईओ मिलिंद शंभरकर हे कामाला लागले आणि शौचालयासाठी खड्डाही खणला। एका सर्वसामान्य महिलेच्या मदतीसाठी खुद्द जिल्हाधिकारी काम करत असल्यामुळे गावकरी सुद्धा मदतीला आले आणि पाहता पाहता शौचालय बांधून तयार झालं। याचा हेतू एवढंच आहे, लोकांना वाटलं पाहिजे हे आपलं काम आहे, आपल्यासाठी हे आपण स्वतः करून घेण्याची आवश्यकता आहे। याला दुसऱ्यांच्या मदतीसाठी वाट न बघता प्रत्येकाने अशाच प्रकारच्या त्यांच्या क्षमतेने जेवढं अशा प्रकारचं कामं सुरू केले तर नक्की आपल्याला स्वच्छतेचा एक हक्क प्राप्त होईल आणि पैसे किंवा मॅनपॉवरच्या अभावी आमचं काम होत नाही अशा प्रकारच्या जे तक्रार मान्य करण्यासारखं नाही ते दूर होईल ह्या दृष्टिकोनातून आज आपण या उपक्रम सुरू केलेला आहे।